एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला कोणत्याही पद्धतीचा त्रास झाला तर तो काय करतो? तर सगळ्यात आधी पोलिसांकडे धाव घेतो. पोलीस मदत करतील, न्याय मिळवून देतील आणि समस्या सोडवतील अशी त्यांची अपेक्षा असते. अनेक प्रसंगी पोलीस नागरिकांना मदत सुद्धा करतात. अशा अनेक सकारात्मक घटनांची उदाहरणं समाजासमोर आहेत. मात्र काही वेळेला पोलिसांकडूनच नागरिकांची फसवणूक, हेळसांड किंवा अधिकारांचा गैरवापर झाल्याच्या घटना सुद्धा पुढे येतात. त्यामुळे समाजाचे रक्षणकर्तेच भक्षक झाले अशी टीका अनेकदा केली जाते. अशीच थोडीशी धक्कादायक घटना पुण्यामध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणामध्ये काही पोलिसांनीच दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. सुदैवानं त्याच पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक होते. त्यांनी योग्य वेळेला हस्तक्षेप केला आणि तातडीनं पोलीस स्थानकात पोहोचून हा कथित दरोडा रोखला. त्या प्रकरणामध्ये नेमकं घडलं काय होतं ते सुद्धा पाहूया. तळेगाव दाभाड येथील व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांचे शेजारी किरण आपटे यांनी चव्हाण एंटरप्राइजेससाठी 1 कोटींची आर्थिक मदत मागितली. ती रक्कम देण्यासाठी हर्षवर्धन पवार आपल्या एका कामगारासह दुचाकीवरनं सिंहगड रोडवरच्या हॉटेल ब्रह्माजवळ पोहोचले. तिथे थोड्याच वेळात चव्हाण एंटरप्राइजेसची एक चारचाकी आली. आपटे यांनी पवार यांना नरहीतल्या एका बँकेमध्ये 1 कोटी रुपये जमा करायचे तसं सांगितलं. त्यानंतर हर्षवर्धन पवार, किरण आपटे, गाडीचा चालक विक्रम चाकणकर आणि पुढच्या सीटवरती बसलेला तोत्या पत्रकार असे 4 जण गाडीतनं निघाले. त्यानंतर पाठीमागून आलेल्या एका दुचाकीनं त्यांची गाडी अडवली. दुचाकीवरच्या दोघांनी स्वतःला पोलीस असल्याचं सांगत दमदाटी सुरू केली. मग गाडीतनं त्यांनी पैशांची बॅग हिसकवण्याचाही प्रयत्न केला. हर्षवर्धन पवार यांच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकली. यानंतर दुचाकीवरील एक जण आणि गाडीतला एक अनोखा व्यक्ती यांनी चालकाला धमकावलं आणि गाडी थेट खेड शिवापूर पोलीस स्थानकात नेण्यास भाग पाडलं. गाडी पोलीस स्थानकात पोहोचली आणि तिथल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी पवार यांना घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळेला राजगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीनं हस्तक्षेप केला आणि संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली आणि कथित दरोड्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर या प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. तर पोलीसच भक्षक होण्याचं हे पहिलं प्रकरण नाहीये. गेल्या काही महिन्यात राज्य पोलीस दलात हे अशा पद्धतीचं 3रं प्रकरण आहे. पोलिसांच्या अशा छळवणुकीचं एक प्रकरण याआधी एप्रिल ते मे दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात समोर आलं होतं. त्यासोबतच पुण्यातल्या कामशेतमध्ये महामार्गावरती गाडी अडवून 5 लाख रुपये खंडणी म्हणून उकळण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांनीच केला होता. तर अलीकडेच नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात एका रक्षकानंच ड्रग्ज तस्करी केल्याचं समोर आलं. पोलिसी खाक्या दाखवणं अशी एक म्हण प्रचलित आहे. पण हा पोलिसी खाक्या गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी वापरला तर हरकत नाहीये. पुण्यासह राज्यातल्या अन्य भागातील या प्रकरणांमध्ये पोलिसांकडनं त्याचा सर्रास गैरवापर होत असल्याचं पाहायला मिळालं आणि ही बाब खूपच चिंताजनक सुद्धा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.